नमस्कार, आप सभी दर्शकों का सीए न्यूज़ चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के अणुशक्ति नगर विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक 147 में, और ये महाड़ा कॉलोनी है, कुकरेजा फेज़ 2 और फेज़ 2 में मौजूद है। और हमारे पीछे की जो तस्वीर आप देख रहे हैं, नीलेश भोसले जी और साथ साथ में पुष्पाताई आज चुनाव प्रचार में, उनके साथ में बड़ी संख्या में पीछे कार्यकर्ता और नेता मौजूद है। आप देख सकते हैं, प्रवीण जरा जूम करके दिखाना। और इनकी जो निशानी है वो नारियल है। कांग्रेस पार्टी ने बहुत बड़ी गलती कर दी इनकी टिकट काट के, अब उसका हर्जाना तो भुगतना ही पड़ेगा। और ये देख सकते हैं कि किस तरह बड़ी संख्या में लोग पुष्पाताई के साथ में यहाँ चुनाव प्रचार में। निलेश भोसले जी जानेंगे। निलेश जी, काय सांगणार आहे? तुम्ही लोकांना भेटतायत, तुम्ही प्रचार करतायत आणि तुमच्या पाठीमागे जेवढं भीड आहेत ते बघून असं वाटतं की जेवढं लोक चुनाव प्रचारमध्ये उभा आहेत ते सगळ्यांचे पसीने छोडत आहेत। एक गोष्टीचा मला प्रचंड अभिमान आहे की माझ्यासोबत फिरणारा एकही माणूस भाड्याने आणलेला नाही। अतिशय प्रेमाने ताकदीने सन्माननीय प्रकाश भोसले साहेबांच्या प्रेमावरती हे सगळे लोक आमच्यावरती उपकार करण्यासाठी फिरत आहेत आणि हे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाहीत। त्यांचं प्रेम आम्ही आयुष्यभर विसरणार नाहीत। पुष्पाताई भोसले आगे बढ़ो, लोकांमध्ये एक विश्वास आहे, लोकांमध्ये एक आनंदाची भावना आहे की एक चांगल्या चरित्राचं, एक चांगलं कुटुंबातलं व्यक्ती इथे निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा प्रयत्न करत होता। आणि ज्या पद्धतीने काँग्रेसने एक घृणास्पद राजकारण केलं आणि चांगल्या कार्यकर्त्याला डावलून कुठेतरी टपोरीगिरी करणाऱ्या 4-5 लोकांना घेऊन दारू पिऊन कुकरेजा वसाहतीतल्या महाडा कॉलनीतल्या लोकांना त्रास देणाऱ्या लोकांना तिकीट दिलं, त्याचा द्वेष निर्माण झालेला आता लोकांमध्ये। आणि लोक अतिशय ताकदीने उतरलेत। लोक आम्हाला सांगतायत, भेटतायत की आम्ही तुकारामला बुद्ध विहाराच्या बाहेर दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्यांना, मार्केटमध्ये बसून लोकांच्या भाजीपाल्याचे पैसे लुटणाऱ्यांना अजिबात सहकार्य करणार नाही। एक चांगलं कुटुंब, भोसले कुटुंबातल्या प्रतिनिधी म्हणून आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये पाठवू आणि निश्चितपणे यंदाची नगरसेवकीच्या इलेक्शनमध्ये विजय आमचाच होईल, हे आम्हाला आता विश्वास निर्माण झालेला आहे। घरोघर नारियल कसं पोहोचत आहेत? घरोघर नारियल, कारण की तुमचे जे चुनाव चिन्ह नारियल आहेत, तर नारियल घरोघर, कारण काही चुनाव चिन्ह जे आहेत नारियल आहे त्यावर बटन दाबणार, किती नंबर बटन भेटलात आणि घरोघर नारियल कसं पोहोचत आहेत? बघा, ज्या पद्धतीने आम्ही फिरतो, आम्ही काय आज कार्यकर्ते झालेलो नाही आहेत। आमच्या वडिलांचा 30-40 वर्षाचा संघर्ष असेल। मी मागच्या 20 वर्ष सातत्यपूर्ण जनतेमध्ये लोकांमध्ये वावरलेलो, राहिलेलो आहे। लोकांच्या सुखादुःखामध्ये आम्ही फिरलेलो आहेत। त्यामुळे लोकांनी ही निवडणूक स्वतः हातात घेतलेली आहे। आम्हाला सांगायची वेळच येत नाही की आमची चिन्ह नारळ आहे। आम्हाला पाहिलं तरी लोक स्वतःहून समोरून बोलत आहेत की नारळ ना, याचा अर्थ असा होतोय की ही निवडणूक पूर्णपणे लोकांनी हातात घेतलेली आहे। फक्त काही लोकांची दहशत आहे, गुंडगिरी आहे, ती त्यांच्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून लोक शांत आहेत। पण येणाऱ्या 15 तारखेला लोक 8 नंबरचं बटन दाबून नारळ चिन्हाला निवडून आणणार आहेत आणि ह्या वासेनाक्याची, कुकरेजाची संपूर्ण गुंडगिरी एकत्रित संपवण्याचं काम करणार, याचा आम्हाला विश्वास आहे। तुमचे एक पोस्ट व्हायरल होत आहेत, ते नवाब मलिकबद्दल आहेत की एका दारू विक्रेत्याला ते मस्जिदमध्ये बसून तिथे दारू पितात, काय नेमकं काय घटना आहे? बघा, मी नवाब मलिक साहेबांचा एक चांगला कार्यकर्ता होतो, त्यांच्यासोबत मी अनेक वर्ष राहिलो। पण नवाब मलिक साहेबांना सांगितलं होतं ना तुमचं तिकीट कापलं मग? नवाबभाई ज्यावेळेस मंत्री झाले, नवाबभाई मला उद्धव ठाकरे साहेबांकडे घेऊन गेले आणि उद्धव ठाकरे साहेबांकडे जात असताना मी त्यांना विचारलं, साहेब उद्धव साहेबांकडे जाऊन आपण काय करायचं आहे? तर मला नवाबभाई म्हटलेले की मी दारूच्या खात्याचा मंत्री होणार नाही। आणि मला खूप आदर वाटला की यार, हा मुस्लिम व्यक्ती असून इतकं स्वतःच्या सिद्धांताप्रती, धर्माप्रती हा आक्रमक आहे। ह्या व्यक्तीने दारूसटकर इतकं मोठं खातं सोडून टाकलं आणि सर्वसामान्य अल्पसंख्याक खातं घेतलं। म्हणजे दारूच्या प्रती ह्या माणसाच्या मनामध्ये किती द्वेष आहे किंवा दारू पिणाऱ्यापासून लोकांना कसं वंचित ठेवावं लागेल, हे चांगल्या विचारांचे नवाबभाई आम्हाला वाटत होते। परंतु त्यांनी जो उमेदवार दिला आहे तो वाईन शॉपचा ओनर दिला आहे, दारू विक्रेत्याला उमेदवारी दिलेली आहे। तेही उमेदवार ह्या चेंबूरचे नाही आहेत, ते राहायला कलिनाला आहेत आणि त्या दारू विक्रेत्याच्या पैशावरती रमजान शाह बाबा दर्गा या पवित्र ठिकाणी दारूच्या पैशाने मुस्लिम समाजाला जेवण चारणाऱ्या नवाबभाईचा आम्ही निषेध करतो। याच्या विरोधात बोलण्याचं कारण नाही। एकातर्फे जो उमेदवार आहे गुंड आहे, दुसऱ्याकडे जे दारू विक्रेता आहेत, तिसरं तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, ज्यावेळेस सुट्ट्या लागतात शाळेच्या मुलांना, तर आईवडील आपल्या मुलांना पर्यटन ठिकाणी घेऊन जातात। त्याच पद्धतीचं वाशीनाकामध्ये वातावरण आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे उमेदवार कामोठ्याचे आहेत। उद्धव ठाकरेंच्या विराईत शिंदे गटाचे उमेदवार हे पांजरापोळचे आहेत आणि घडीचे उमेदवार हे कलिनाचे आहेत। म्हणजे आमच्या ज्यावेळेस आम्ही लोकांमध्ये प्रचारामध्ये फिरतो आहेत, तर लोकांमध्ये आता एक सर्वसामान्य चर्चा व्हायला लागलेली आहे की हे 15 दिवसाच्या पर्यटनाला आलेत,
15 दिवस संपतील, 15 तारीख संपेल, एक उमेदवार पांजरापूरला जाईल, दुसरा कलिनाला जाईल, तिसरा आणखी कामुठ्याला निघून जाईल आणि आमच्या आयुष्यभराच्या समस्या अर्थात तुम्ही म्हाडा कॉलनीमध्ये फिरत असताना पाहत असाल, इथे स्ट्रीट लाईट नाही आहेत, इथे नाल्याची दुर्गंधी आहे, इकडे मच्छरांचं प्रमाण वाढलेलं आहे, इकडे लोकांना स्टडी सेंटर्स नाही आहेत, इकडे बुद्धविहार बनलं आहे, मात्र बुद्धविहाराच्या अवतीभोवती ज्या पद्धतीने काही गुंड लोक रोज तिकडे दारू पितात, ती दारूची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली. तिकडे भाजी मार्केट आहे, भाजी मार्केटमध्ये वेगळ्या लोकांचा त्रास आहे, छोट्या छोट्या जनसामान्य माणसांच्या समस्या आहेत. म्हणजे इथे आजूबाजूला CCTV कॅमेरेसपासून तर लोकांच्या ज्या लिफ्टसारख्या समस्या आहेत. आज ज्यावेळेस इकडे घरं मिळाली होती त्यावेळेस आम्हाला निश्चितपणे वेगवेगळे स्वप्न दाखवली होती. पांजरापूरची लोकं असतील, नागाबा नगरची लोकं असतील की म्हाडा कॉलनीमध्ये आम्ही शाळा बनवू, डिग्री कॉलेजचं निर्माण करू, आम्ही हॉस्पिटल बनवू. मात्र गुराढोरासारखं ह्या लोकांना इथे सोडलेलं आहे आणि त्या सगळ्यांचा बंड म्हणून, त्या सगळ्यांचा आवाज म्हणून आज आमच्या परिवाराकडे पाहतात. आणि निश्चितपणे विश्वास आम्हाला वाटतोय की वासे नाक्याने ही निवडणूक आता हातात घेतली आहे आणि 16 तारखेला नारळ फुटल्याशिवाय राहत नाही. मुंबई अणुशक्ति नगर विधानसभा की तस्वीर देख रहे हैं कि घर घर नारियल किस तरह पहुंच रहा है और लोगों के अंदर एक क्रेज़ है. लोग चाहते हैं कि भैया नारियल की जो चुनाव चिन्ह है पुष्पाताई का, वो चुनाव जीत कर आए और उन्हें बड़ी बहुमत में लोग उन्हें वोट दें और यहाँ पर विकास के लिए वोट दें, लोगों के कामों के लिए वोट दें, जिस तरह गुंडों को भगाने के लिए वोट दें. तो अब देखना ये है कि आने वाले 15 तारीख को पब्लिक अपना कीमती वोट किसे देती है. लेकिन नारियल ने सबकी नींद तो हराम कर दी है. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई अणुशक्ति नगर. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.